आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या विशेषतः पोस्ट फाउंडेशनच्या सर्व सहकाऱ्यांचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि त्याहीपेक्षा आपल्या सावरकर प्रतिष्ठानाचे सुद्धा मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. आपली मूळ संस्कृती, आदिवासी संस्कृती आपल्या बंधू भगिनींनी निर्माण केलेली नैसर्गिक एक संस्कृती आहे, ज्यामध्ये लोककला आहेत, लोकवाद्य आहेत, लोकसंगीत आहे. तसंच आपल्या सांस्कृतिक नैसर्गिक पद्धतीने तिथे असलेल्या उगवणाऱ्या नैसर्गिक गोष्टींवर एक पाकसंस्कृती सुद्धा आहे. आणि ती पाकसंस्कृतीचा आधार जो आहे तो संपूर्णतः ज्याला आपण म्हणतो वनातून, जंगलातून आणि त्या परिसराच्या भागातून केलेल्या लागवडीतून नैसर्गिक त्या मातीमध्ये उपजणाऱ्या गोष्टींच्या आधारावर आहे. आणि त्यामुळे त्याला नाव वनहार ठेवलं ना, वनहार. आणि म्हणून या महोत्सवाचं विशेषत्व करण्यामध्ये एक सेतू आपल्या सगळ्यांचा या संस्कृतीशी व्हावा आणि हीच अपेक्षा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपल्या भारताच्या कल्पनेबद्दल, भारत स्वतंत्र होताना सुद्धा त्याबद्दलच्या कल्पना ज्या मांडल्या त्यामध्ये याचाही उल्लेख त्यांनी आवर्जून केला, प्रकर्षाने केला. त्या दिशेने काम करण्याची शाश्वती आणि आश्वासन या ठिकाणी देतो. आणि मला सुद्धा आपण या ठिकाणी बऱ्याच गोष्टींचा स्वाद घ्यायची संधी दिली आणि त्याबद्दल मी आपला ऋणी आहे. पुन्हा पुन्हा जेवायचं वाटलं तर तुमच्याकडे यावं लागेल, ते फक्त खूप किलोमीटर जास्त यावं लागेल, पण येऊ. धन्यवाद.